शेतकरी बंधू नमस्कार. मी आज मुक्काम पोस्ट खुपटी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील एक प्रगतशील शेतकरी चौधरी साहेबांच्या शेतावरती आज आलेलो आहे. आपण जे म्हणतोय शेती परवडत नाही किंवा वातावरणामध्ये जे बदल होत आहे त्या बदलांचा आपल्या शेतीवरती जो विपरीत परिणाम होतो आहे, तर त्याचे जे विपरीत परिणाम जो होतो तर त्या परिणामांना आपण चॅलेंज केलं पाहिजे किंवा त्या निसर्गाला आपण समजून घेतलं पाहिजे आणि जे समजून घेऊन आपण आपल्या शेतामध्ये बदल केले पाहिजे. तर मग काय नेमके बदल करायचे आणि कसं शेतामध्ये आपण अल्प खर्चामध्ये उत्पादन घेऊ शकतो आणि त्याच्यात अल्प उत्पादन घेत असताना बरेचसे वेगवेगळ्या बुरशी, वेगवेगळे कीटक आपल्या तिथं प्रादुर्भाव होतो आहे, तर त्या सगळ्यांच्या याच्यावरती मात करण्याचा प्रयोग चौधरी साहेबांनी केला आहे. आणि आता हे असे दाम्पत्य आपल्यासोबत आहे, तर आपण आता त्यांच्याकडून थोडंसं मी त्यांचा परिचय पण करून दिला आहे. पण आता त्यांनी काय केलं आहे नेमकं इथे, का त्याचं अल्प खर्चात कसं उत्पन्न घेतलं जातं आहे आणि उत्पन्न घेत असताना त्यांनी विशेषभर हा सेंद्रिय शेतीवरती फोकस केलेला आहे. सेंद्रिय शेती करत असताना त्यांनी विषमुक्त अन्न निर्मिती करून जगापुढे आदर्श उभा केला आहे. असं हे चौधरी साहेब आपल्यासोबत, त्यांच्या मिसेस आहेत आई, तर आपण त्या पण त्यांच्या कार्यामध्ये शेती सांभाळण्यामध्ये फार मोठं योगदान आहे त्यांचं पण. आणि असं खांद्याला खांदा देऊन फार मोठ्या पद्धतीने त्यांनी त्यांचं मोठं क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे. ही 16 बॅलर सिस्टीम आहे. ही 250 लिटर एका टाकीत एक टाकी 250 लिटरची 16 बॅलर सिस्टीम अशी. ते जीवामृत प्लॅन्ट आणि जीवामृतचे हजार लिटरचे 2 बॅलर आहेत दीपज्योत जीवामृतचे. आणि 16 बॅलर हे सगळे जीवाणूचे बॅलर आहेत, ट्रायकोबॅसिलस सोडो याचे. हे मायक्रोन्यूट्रॉनचे टाक्या आहेत 1000 लिटरमध्ये. ते डिकम्पोजर आहे आणि काही एक गुळाचा टँक गुळ. आणि हे जीवामृतचे 2 बॅलर आहेत. ही जमीन सुपीकता होण्यासाठी हे बनवलेलं आहे टँक. हे उत्पन्न घटलेलं असल्यामुळं आपण याला जीवाणूची चालना देऊन आपण हा प्लॅन्ट उभा केलेला आहे. हे जे डिकम्पोजर तयार होण्यासाठी किंवा जीवाणू तयार होण्यासाठी याला 7 ते 8 दिवस लागतात. हां, याचं ग्रोईंग सिस्टीम चालून याला 7 ते 8 दिवस लागतात. आता हे पाईप लावले तुम्ही, हे वरती पाईप दिसत आहे. हां, हे सगळं ऑक्सिजन देतं आहे जीवाणूंना. हां, ऑक्सिजन देतं जीवाणूंना. ती मोटर आहे, ती 1 HP मोटर आहे, ऑक्सिजन मोटर आहे. हां, ऑक्सिजन पंप आहे. हा इथून ऑक्सिजन रिलीज आणि सगळ्या पद्धतीने पूर्ण टँकला म्हणतो, पूर्ण टँकला हलवलं. हलवलं सगळं. हात मॅन्युअली नाही, सगळं ऑटोमॅटिक आहे. ते अर्धा घंटा चालती, अर्धा घंटा बंद राहते, ऑटोमॅटिक. त्याला बॉल, एवढे बॉल वाल बसवले तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी बॉल वाल दिसतात. काय कारण आहे बॉल वाल लावण्याचे एवढे तुम्हाला याला? हे काय करताय आता तुम्ही? कोणते हे ना? हा, हे याचं खोलून जर टाकी वॉश करायची असली तर इथून खोलून घ्यायचं, टाकी वॉश करून घ्यायची. हा, म्हणजे तुम्ही आता थोडक्यात स्पीड त्याचा हवा मॅच करते. सगळ्या बॅलरला समान ऑक्सिजन हवा जाते. हा, या पूर्ण टँक एवढे एका पंपावरती हलवले जातात, एकाच पंपावर. हो, या 22 टँक आहेत सगळे. हा, म्हणजे एक HP पंपावर. हा, 1 HP पंपावर. हा. आणि त्याचे 2 बॅलर आहेत, ते नॉन ॲरोबिक आहे. हा, ते नॉन ॲरोबिक. हा, कारण इकडे तुम्ही हवा देताय म्हणजे ॲरोबिक बनवताय आणि हो, म्हणजे 2 प्रकारच्या बॅक्टेरिया. 2 प्रकारचे बॅक्टेरिया. छान प्रयोग आहे तुमचा. आणि आता हे जे लावले हे तुमचे जीवामृत किती वर्षापासून? हे 2014 पासून कंटिन्यू. हो, कंटिन्यू.
आता Continue. याच्यामध्ये तुम्हाला का आता हे जे सिस्टम दिले हम्म. तुम्ही आता याच्यात हे जे फिल्टर एवढं जोडलंय सगळं हम्म. याच्यामधून आता तुम्हाला हा जो तुम्ही इथे हे केलंय बॉल वॉल वगैरे लावलेले हां ते याचा कसा उपयोग करता तुम्ही? बाहेर काढले आता इथून. अच्छा म्हणजे हा. तुमचं जे द्रावण आहे ते इथून हा 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 याचं काही ठिबक वगैरे अडकणं वगैरे अजिबात नाही, काहीच नाही आढळ. हे जे शेततळ बांधलेलं आहे हे 1.25 एकरचं शेततळ आहे. 1,10,00,000 लिटर याचं कॅपॅसिटी आहे. उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम येतो पाण्याचा त्या संदर्भात हे बांधले गेलेलं आहे. पूर्ण पाणी मला फायदा झालेला आहे. असल्यामुळे प्रेशर बी मेंटेन राहतो, मोटरीनला प्रेशर भेटतो आणि सगळं व्यवस्थित चालतं, कोणतीही अडचणी येत नाही. इथून सगळं सेंट्रलाइज करून सर्व शेतीला ह्याच ठिकाणून सगळं पुरलं जातं. 22 एकराचं सेंट्रलाइज आहे. इथून सगळं सुटलं जातं, त्याच्यामुळे वावरात जायची गरज नाही. हे जे कांद्याचं रोप आहे हे 1.5 एकर रोप आहे. याला पूर्ण जैविक ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्याला आता जीवामृत स्प्रिंकलरमधून दिल्या जाऊ राहिले आणि पूर्ण 1 नंबर रोप आलेलं आहे. त्याला बाकीचं काहीही दिलेलं नाही, पूर्ण जैविक ट्रीटमेंट दिलेली आहे. पूर्ण फ्रेश करून घेतो, परत फ्रेश करून घेतो. हां म्हणजे 100% खाली होतं हो 100% खाली. करून पुन्हा वापरता. हा पण परत तयार 5 दिवसांनी परत सोडल्या. 13 पासून त्याला कंटिन्यू 13-14 पासून 2014 पासून सगळे प्रयोग केले. याच्यात तुमच्या शेतामधल्या खर्चात काही बचत झाली असं तुम्हाला वाटतं? न खूप बचत झाली. खर्च कमी झाला, भरपूरच झाला तसं म्हणायचं. हा आणि काही असं वाटतं का याच्यामुळे रोग प्रतिकार शक्ती तुमच्या पिकामध्ये वाढ? नाही 100%च हो. काही मुळकुजीचे वगैरे प्रॉब्लेम काही पिकांना त्याचा तर यायचा संबंधच नाही ना. नाही? हे 16 बॅलर काय काम करतात ना. अच्छा म्हणजे ते हा. असं तुम्ही सर्व सगळं वेगवेगळे सिस्टम आहे ते. हां सुंदर प्रयोग केलाय तुम्ही. हम्म. म्हणजे तसं बघितलं तर महाराष्ट्रातला हा एक आदर्श प्रयोग आहे हां आणि हा मला वाटतं शेतकरी बांधवांच्या नक्कीच उपयोगात पडेल. हां तर आपल्याला ज्या शेतासाठी जेवढं काही खाद्य लागतंय हम्म. जेवढ्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी वगैरे लागतात त्या सगळ्यांचा पर्याय तुम्ही इथं नाही बुरशीचा विषयच नाही. हां हां म्हणजे खाद्य पण निर्मिती केलंय. बुरशीवरच्या ज्या बॅक्टेरिया हा. तुम्ही डेव्हलप केल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही एकदम काहीच अडचण येत नाही. कंपोस्ट तयार केलेलं आहे. 100 टेलर शेणखत, 100 टन मळी, 300 गुणी कोंबडी खत, 50 गुणी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये याचं सगळं मिक्सिंग केलं. JCPनं 2-3 पलट्या दिल्या, त्याला डिकम्पोजर मारलं. 16 बॅलर मारले. याचं सगळं मिक्सिंग केलं आणि हे तयार केलेलं आहे. याचं पूर्ण पावडर झालेली तयार, पूर्ण पावडर झालेली. कोणतंही पीक लावायच्या आधी हे टाकून देतो आम्ही. 2 किंवा 3 टेलर 4 टेलर असं वावरात दोऱ्याच्या साहाय्याने टाकून देतो. आणि काय लई दाट टाकायची हे नाही. हे जेवढं कमी हे कंपोस्ट आहे आणि लगेच किती टाकतात तर तुम्ही? 3 टेलर किंवा 4 टेलर. हां हां 2 चाकी ट्रॉल्या हां 2 चाकी ट्रॉले. हां 4 टेलर धरा. म्हणजे तुम्ही पूर्ण याला कंपोस्ट करून याच्यावरती निर्जंतुकीकरण करून आणि ज्या काही तुम्हाला बॅक्टेरिया याच्यामध्ये टाकायच्या होत्या, त्या सगळ्यांचं मिश्रण तुम्ही एकत्र केलं सगळे. आणि ते आता आपण जे बघतो बॅरल म्हणजे हा. 16 प्रकारचे तुम्ही हां वेगवेगळे घटक तयार केले हो हो आणि हे घटक तुम्ही याच्यामध्ये मिक्स केले आणि हे पिकाला टाकतो पीक लावायच्या आधी. म्हणजे तुमच्याला जो कंपोस्टिंगचा पुढे जाऊन जो वेळ जायचा आहे हां तो तुम्ही वाचवताय. हां वाचवतो. हो म्हणजे पिकाला पटकन अन्न तयार होतं आणि लगेच लागू होतं, इन्स्टंट लगेच. हो बरोबर अतिशय छान प्रयोग आहे. हो हो. शेतकरी बंधूंनो, हे जे मी केलेला प्रयोग आहे हा यशस्वी झालेला आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पण याचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि येऊ शकता. जे लाईव्ह पाहण्यासाठी तुम्हाला जर पाहायचं असलं तर खूप या ठिकाणी येऊ शकता. धन्यवाद.